निलेश चव्हाणला अखेर बेड्या ठोकण्यात आल्यात। कसपटे कुटुंबाला निलेश चव्हाण यानं धमकी दिली होती असा आरोप होता। या निलेश चव्हाणला आता नेपाळमधून अटक करण्यात आली। निलेश चव्हाणच्या मुसक्या अखेर आवळण्यात आल्या। 23 मे पासून निलेश चव्हाण हा फरार होता। हगवणे प्रकरणामध्ये निलेश चव्हाण सुद्धा आरोपी आहे। ज्यावेळी वैष्णवीचं बाळ निलेश चव्हाणकडे होतं ते घेण्यासाठी कसपटे कुटुंब त्याच्याकडे गेलं होतं, तर त्या कसपटे कुटुंबाला निलेश चव्हाण यांना धमकावलं होतं आणि त्या निलेश चव्हाणच्या आता नेपाळमधून मुसक्या आवळण्यात आल्या। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांच्याकडून। कैलास, नेमकं काय घडतंय, कुठून अटक करण्यात आली आणि सध्या कधीपर्यंत त्याला भारतात आणलं जाऊ शकतं? निलेश चव्हाण याला शोधण्यासाठी बावधन पोलिसांनी 5 पथकं जी आहेत ती रवाना केलेली होती। त्यातील एका पथकाने निलेश चव्हाण याला नेपाळ बॉर्डरवरून अटक केलेली आहे। सध्या पोलिसांनी केवळ अटक केल्याची माहिती दिलेली आहे। नेमकी कोणत्या भागातून त्याला अटक केलेली आहे? कैलास, तुम्हाला थोडंसं थांबवते। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया सध्या आपल्या सोबत आहेत। दमानिया जी, 23 मे पासून हा निलेश चव्हाण फरार होता, अखेर त्याला आता नेपाळमधून अटक करण्यात आली आहे। आता तीच माहिती जी समोर येते की नेपाळच्या बॉर्डरवरनं जर या माणसाला अटक केली असेल तर आता याच्या पुढे तपासाला वेग येईल अशी आपण अपेक्षा करू शकतो। आणि अनेक खुलासे जेव्हा याचं इंटरोगेशन होईल तेव्हा अनेक गोष्टी बाहेर येतील। पण फक्त अजून एक महत्वाचा मुद्दा राहतोय, तो म्हणजे करिश्मा हगवणे आणि तिची आई लता हगवणे यांचे दोघांचे सेलफोन अजून पोलिसांनी जप्त केलेले नाहीये। ते या सगळ्या गोष्टी जेव्हा मिळतील, आता हे पहिला टप्पा तर झालेलाच आहे, पण ते फोन काही तांत्रिक कारणामुळे आपला संपर्क तुटलेला आहे। निलेश चव्हाणच्या विरोधात स्टँडिंग वॉरंट जारी करण्यात आलं होतं आणि आता निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक करण्यात आली। पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांच्याकडे। कैलास, काय अपडेट्स मिळतात? काही वेळात म्हणजे काही पोलिसांनी त्याला काही वेळापूर्वी अटक केलेली आहे। नेपाळ बॉर्डरवरून ही अटक करण्यात आलेली आहे आणि जे अंजली दमानिया म्हटले ते पोलिसांनीही स्पष्ट केलेलं आहे की लता हगवणे आणि करिश्मा हगवणे यांना जेव्हा ताब्यात घेण्यात आलं होतं तेव्हा ते मोबाईल जे आहेत ते त्यांच्याकडे नव्हते। त्यामुळे हे मोबाईल जे आहेत ते निलेश चव्हाण याच्याकडे असावेत असा पोलिसांचा अंदाज आहे। निलेश चव्हाण याला अटक केल्यामुळे अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे। करिश्मा आणि लता हगवणे यांच्या मोबाईल मधून काय माहिती मिळते याचाही पोलीस शोध घेणार आहेत। मात्र गेल्या काही दिवसांपासून निलेश चव्हाण जो फरार होता त्याला पकडण्यामध्ये बावधन पोलिसांना यश आलेलं आहे। पिंपरी चिंचवड पोलिसांनी अखेर 23 तारखेपासून फरार असलेल्या या निलेश चव्हाणला अटक केलेली आहे। नेपाळ बॉर्डरवरून ही अटक करण्यात आलेली आहे। आता पोलिसांनी केवळ एवढीच माहिती दिलेली आहे की त्याला नेपाळ बॉर्डरवरून अटक केलेली आहे। त्याला कधी पुण्यामध्ये आणणार आणि कधी कोर्टामध्ये हजर करणार याबाबत पोलिसांनी अजूनही खुलासा केलेला नाही। मात्र या प्रकरणातील सर्वात महत्वाचा जो व्यक्ती आहे त्याला अटक करण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं आहे। कैलास, खरं तर हगवणेच्या वकिलांनी युक्तिवाद करताना म्हटलं होतं की निलेश चव्हाण याला सह आरोपी करणं चुकीचं आहे, कारण त्यानं तर बाळाचा सांभाळ केला होता। आता त्याला अटक झाल्यानंतर पुढची कारवाई कशा पद्धतीने होईल? आता त्याला अटक केलेली आहे। पोलीस जे आहेत ते सर्वप्रथम त्याला बावधन पोलीस स्थानकात आणणार आहेत। त्यानंतर त्याला प्रक्रियेनुसार न्यायालयात हजर केलं जाईल आणि त्यानंतर पोलीस त्याचे पोलीस कोठडी आहे ती मिळवण्याचा प्रयत्न करणार आणि पोलीस कोठडीमध्ये त्याचा तपास करून त्याचा नेमका या प्रकरणामध्ये रोल काय आहे, त्याने कशा पद्धतीनं धमकी दिली, कशा पद्धतीनं त्याने या कटामध्ये त्याचा सहभाग आहे का, कारण कसपटे कुटुंबियांचा आरोप आहे की निलेश चव्हाण हाही या कटामध्ये। कैलास, तुम्हाला थोडंसं थांबवते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे सध्या आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेल्या आहेत। अंधारे ताई, 23 मे पासून फरार असलेल्या निलेश चव्हाणला अखेर आता नेपाळमधून अटक करण्यात आली। त्याच्या विरोधात स्टँडिंग वॉरंट जारी करण्यात आलं होतं। आता ज्यावेळी निलेश चव्हाणला अटक करण्यात आली, तपासातून नेमकं काय काय समोर येईल, तुम्हाला काय वाटतं? तपास योग्य पद्धतीने होतोय का? निलेश चव्हाणला अटक होणं अत्यंत गरजेचं होतं। एकतर खूप वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या खाली वारजे माळवाडी पोलीस स्टेशनने त्याचे वॉन्टेडचे सुद्धा पोस्टर लावलेले होते, परंतु आता या वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये फार महत्वाचे काही खुलासे होणे गरजेचे आहे। जसं की काय या सगळ्या घातपातामध्ये निलेश चव्हाण हा स्वतः तिथे प्रत्यक्ष हजर होता का, त्याचा या कटाशी कसा आणि काय काय संबंध आहे। बाळ तर त्याने गायब केलं तर हे ठीक आहे,
पण अजून एक महत्वाची गोष्ट की जो पुणे ग्रामीण पोलिसांनी त्याचा शस्त्र परवाना नाकारलेला होता, तो शस्त्र परवाना जालिंदर सुपेकर यांच्या रेकमेंडेशनमुळे त्याला मिळाला होता. त्यामुळे जालिंदर सुपेकरांचे एवढ्या मोठ्या या गुन्हेगाराशी संबंध कसे आणि ते कोणत्या मार्गाने स्थापित झाले याची उत्तरं सुद्धा, किंवा अजून काय काय जालिंदर सुपेकर आणि निलेश चव्हाण यांचं बोलणं कुठल्या संदर्भात झालेलं आहे, किती गुन्ह्यांमध्ये त्याला वाचवण्याचा प्रयत्न झालेला आहे, याची सगळी उत्तर मला वाटतं निलेश चव्हाण जास्त चांगले देऊ शकेल. नक्कीच अंधारेताई, आता निलेश चव्हाणला ज्यावेळी खरं तर हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी युक्तिवाद केला होता, ते म्हणाले की निलेश चव्हाणला सह आरोपी करण्याची गरज नाही कारण त्यानं बाळाचा सांभाळ केला होता. नाही, त्याने बाळाचा तो सांभाळ कसं काय करणार, त्याला किती किती कळणार. जर बाळाचा सांभाळ त्याला करायचा होता तर मग तो गायब का होता, मग त्याने हीच गोष्ट शांतपणे पुढे येऊन का सांगितली नाही. मग बाळाचा सांभाळ करायचा होता तर ते बाळाचा सांभाळ करण्यासाठी तो आणि त्याची पत्नी दोघांनी मिळून केलं असतं. त्याने ते बाळ आपल्या पत्नीजवळ आणून दिलं असतं. ते एका त्रयस्थ माणसाकडे कुठेतरी अज्ञात ठिकाणी का बरं त्याला ठेवावं लागलं. ते अशा पद्धतीने बाळाचा सांभाळ कुणी शस्त्राचा धाक दाखवून करत असतं का, कितीतरी प्रश्न आहेत. म्हणजे जो हा बाळबोध युक्तिवाद आहे, हा बाळबोध युक्तिवाद पटणारच नाहीये मुळात. की संधारेजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. तर निलेश चव्हाणच्या आता मुसक्या आवळण्यात आल्यात. नेपाळमधून निलेश चव्हाणला अटक करण्यात आली. निलेश चव्हाणकडे वैष्णवीचं बाळ होतं. ज्यावेळी कसपटे कुटुंब ते बाळ घेण्यासाठी गेलं तर त्यावेळी निलेश चव्हाणनं कसपटे कुटुंबियांना धमकावलं होतं. त्यानंतर स्टँडिंग वॉरंट त्याच्या विरोधात जारी करण्यात आलं होतं. 23 मे पासून हा निलेश चव्हाण फरार होता आणि अखेर आता त्याला नेपाळमधून अटक करण्यात आली. पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांच्याकडे. कैलास, निलेश चव्हाणला अटक केल्यानंतर काय माहिती मिळते की आता नेमकं काय काय समोर येऊ शकतं तपासातून? सर्वात महत्त्वाचं म्हणजे निलेश हा जो आहे तो हगवणे यांच्या जवळचा संबंध जो आहे तो निलेश चव्हाणचा होता. त्यामुळे कसपटे कुटुंबियांचा आरोप होता की निलेश चव्हाण हाही वैष्णवीच्या हुंडाबळी प्रकरणामध्ये सहभागी होता आणि त्याचाही या कटामध्ये सहभाग होता. त्याचमुळे निलेश जो आहे त्याला सहआरोपी करण्याची मागणी केली होती आणि त्याला सहआरोपी करण्यात आलेला आहे. काही कलम जी आहेत ती त्याच्यावर लावण्यात आलेली आहेत. मात्र पोलिसांचा प्रयत्न जो आहे तो त्याला सहआरोपी करण्याचाच आहे. आता सध्या जे बावधन पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तो बाळ संरक्षण कायद्यानुसार त्याच्या विरोधातला गुन्हा दाखल आहे. तर वारजे पोलीस स्थानकात पुण्याच्या त्याच्या विरोधात धमकावण्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मात्र त्याचा या कटामध्ये सहभाग आहे का याचा पोलीस जो आहे तो आता शोध घेतील. त्याला रीतसर कोर्टापुढे हजर केलं जाईल आणि पोलीस कोठडी जी आहे ती घेण्याचा पोलिसांचा प्रयत्न राहील आणि पोलीस कोठडीमध्ये त्याच्या चौकशीनंतर अनेक खुलासे जे आहेत ते समोर येण्याची शक्यता आहे. कैलास, कसपटे कुटुंबियांना धमकावलं प्रकरण हे तर आहेच, मात्र निलेश चव्हाणवर आणखी काही गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळते. निलेश चव्हाण याने काही वर्षांपूर्वी त्याच्या पत्नीचा छळ केल्याचाही गुन्हा जो आहे तो त्याच्यावर दाखल करण्यात आलेला आहे. मात्र सध्या पोलिसांचा जो मुख्य फोकस आहे तो कसपटे कुटुंबियांना जी धमकी दिली होती त्या संदर्भात आहे. आणि त्याचबरोबर वैष्णवी हुंडाबळी प्रकरणामध्ये हगवणे कुटुंबियांनी जो कट रचला त्या कटामध्ये निलेश चव्हाण याचा सहभाग आहे का या संदर्भात पोलीस जे आहेत ते आता तपास करणार आहे. कैलास, तुमचा पोलिसांशी काही संपर्क झालाय का? नेमकं तो नेपाळमध्ये कसा गेला होता आणि तो तिथे होता याची माहिती कशी मिळाली, या संदर्भात काही अपडेट्स मिळतात? सध्या पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे आणि नेपाळ बॉर्डरवरून अटक केलेली आहे एवढीच माहिती दिलेली आहे. काही वेळातच हे तपशील जे आहेत ते समोर येतील. मात्र निलेश चव्हाण याला अटक केल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती पोलिसांनी दिलेली आहे. नेमके तो कसा कुठल्या मार्गाने आणि कुणाच्या मदतीने त्या ठिकाणी गेला याचा तपास आणि याची माहिती जी आहे ती काही वेळातच पोलीस देण्याची शक्यता आहे. नक्कीच कैलास, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर आपण महत्त्वाची बातमी पाहतोय. निलेश चव्हाणच्या अखेर मुसक्या आवळण्यात आल्यात. नेपाळमधून निलेश चव्हाणला अटक करण्यात आली. वैष्णवी हगवणेचं बाळ निलेश चव्हाणकडे होतं आणि ज्यावेळी कसपटे कुटुंब बाळाला घेण्यासाठी गेलं होतं तर त्यावेळी निलेश चव्हाणनं कसपटे कुटुंबियांना धमकावलं होतं आणि तो 23 मे पासून फरार होता. अखेर त्याला आता नेपाळमधून निलेश चव्हाणला अटक करण्यात आली. रोहिणी खडसे सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊयात. खडसे ताई, निलेश चव्हाण जो 23 मे पासून फरार होता तो अखेर आता नेपाळमध्ये सापडलाय आणि त्याला अटक करण्यात आली. तुम्हाला काय वाटतं आता तपासातून नेमकं काय काय समोर येईल?
निलेश चव्हाण नामक व्यक्तीचा हगवणे परिवाराबरोबरचा संबंध काय हेही चौकशी केली गेली पाहिजे. कारण ते बाळ, वैष्णवीचं बाळ, त्याच्या ताब्यात देण्याचा संबंध काय आणि एवढा लहान बाळ एका अनोळखी व्यक्तीकडे का देण्यात आलं, ते त्याच्या कोणत्या हेतूने त्याच्याकडे ठेवण्यात आलं, या सगळ्याच गोष्टींचा तिथे तपास होणं गरजेचं आहे. बरोबर, त्याच नंतर एवढे दिवस तो फरार कसा राहू शकला, त्यालाच कोणीतरी पाठबळ देतंय का, किंवा कोणाचा तरी पाठिंबा आहे का त्याला एवढे दिवस पाठबळ मिळायला किंवा तो फरार राहण्यासाठी, आपण सगळ्या गोष्टींची चौकशी होणं गरजेचं आहे. मला असं वाटतं त्याची चौकशी केल्यानंतर बऱ्याचशा गोष्टींचा उलगडा होऊ शकतो. कारण त्याच्या जे काय आपल्या IQ येतं, तर एक वेगळं काहीतरी कॉन्स्पिरसीचा तो भाग आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे त्याची कसून चौकशी झाली पाहिजे अशी आमची सगळ्यांची मागणी आहे. खडसेताई, आता निलेश चव्हाणला सुद्धा सह आरोपी केलं पाहिजे का? तुम्हाला काय वाटतं या संदर्भात? केलंच पाहिजे. कारण ज्या दिवशी वैष्णवीचा मृत्यू झाला त्या दिवशी हे बाळ त्याच्या ताब्यात देण्यात आलं होतं, म्हणजे त्या घटनेच्या वेळेस हा तिथे हजर होता असा त्याचा आपण हे अर्थ काढू शकतो. तर नक्कीच त्याला सह आरोपी केलं गेलं पाहिजे आणि त्याची कसून चौकशी केली पाहिजे, जेणेकरून हे लक्षात येईल की हा त्या दिवशी उपस्थित होता का, त्या घटनेमध्ये सहभागी होता का, जेव्हा वैष्णवीला मारहाण झाली तेव्हा ही त्याच्या समोर झाली आहे का, हे सगळं चौकशी अंती आपल्या सगळ्यांच्या समोर येऊ शकतं. म्हणून त्याला सह आरोपी करणं गरजेचं आहे. खडसेताई, पुण्यामधून तो नेपाळला कसा गेला, तुम्हाला काय वाटतं की या सगळ्या प्रकरणामध्ये त्याला कुणी मदत केली असावी? काही राजकीय वरदहस्त वगैरे असू शकतो का? कुठेतरी राजकीय वरदहस्त ह्या संपूर्ण केसमध्ये ताई आपल्याला दिसतो. केसेसमध्ये गुन्हे जे नोंदवलेले आहेत ते सौम्य प्रकारचे आहेत, जे कलम लावलेले ते सौम्य प्रकारचे आहेत. कठोर कलम का लावले गेले नाहीयेत अजूनही कळत नाहीये. एवढी केस आता कोर्टापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे, तरीही अजून पोलिसांकडनं कठोर कलम लावण्यात आलेले नाही. म्हणजे वैष्णवीचे PM रिपोर्ट बाहेर आला. PM रिपोर्टमध्ये हे दिसतंय की तिच्या शरीरावरती 29 ठिकाणी जखमा आहेत आणि त्या सिव्हिअर आहेत. त्या काही चापट मारल्याच्या खुणा नाहीयेत. एवढ्या सिव्हिअर जखमा असतानाही त्या तऱ्हेचे कलम लागणं आवश्यक होते की हे तिला जीव जाई तोपर्यंत मारहाण झालेली आहे का, अशा सगळ्या कलमांची त्यामध्ये नोंद होणं आवश्यक होती, पण अजूनही झालेली नाही. त्यामुळे ह्याला शंकेला पूर्णपणे वाव आहे. म्हणून मी आज सकाळी देखील विनंती केलेली आहे मुख्यमंत्री महोदयांना की ही केस, याच्यामध्ये पॉलिटिकली नेक्सस प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसतोय. ह्या केसच्या संदर्भामध्ये ही CID कडे वर्ग करण्यात यावी, जेणेकरून हे निष्पक्षपाती ह्या केस संदर्भामध्ये निर्णय होईल, चौकशी होईल आणि एका निर्णयाअंती आपण पोहोचूयात. कारण आपण बघितलं असेल बीडला संतोष देशमुखांच्या केस संदर्भातही जेव्हा पोलीस चौकशी करत होते तेव्हा अनेक आरोपींना पाठीशी घालण्याचं काम पोलिसांकडनं झालं किंवा दुर्दैव म्हणावं लागेल ते. पण जेव्हा CID कडे केस वर्ग करण्यात आली, अनेक घटना ज्या काय बाहेर आल्या त्या आपण प्रत्येकाने बघितल्यात आणि हळूहळू मग ती केस सगळ्यांना लक्षात आली की ह्याच्या मागचा जो काय हेतू होता हा प्रचंड आपल्याला म्हणता येईल की आपल्याला सगळ्यांना हादरवून टाकलं त्या घटनेने. एवढी ती घटना सिरियस होती, पण ती सगळी प्रथम दर्शनी सगळी दाबण्यात आली होती आणि वैष्णवीच्या केसमध्ये आपण तेच बघतोय. हो नक्कीच. खडसेताई, आता निलेश चव्हाणला ताब्यात घेण्यात आले, त्यामुळे त्याच्या तपासातून काय समोर येतं हे पाहावं लागेल. धन्यवाद या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर महत्वाची बातमी आपण पाहतोय, निलेश चव्हाणला आता नेपाळच्या बॉर्डरवरून अटक करण्यात आलेली आहे. महत्वाची बातमी आहे. हगवणे प्रकरणामध्ये निलेशचा सुद्धा महत्वाचा हात आहे, त्यामुळे निलेश चव्हाणला आता नेपाळमधून अटक करण्यात आली. पिंपरी चिंचवड पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. आता निलेश चव्हाणला पुण्यामध्ये आणल्यानंतर कशा पद्धतीने कारवाई होते, चौकशीतून काय काय समोर येतं हे सगळं पाहणं महत्वाचं आहे. वैष्णवी हगवणेने ज्यावेळी आत्महत्या केली त्यानंतर तिचं बाळ खरं तर निलेश चव्हाण याच्याकडे होतं आणि ज्यावेळी कसपटे कुटुंब बाळाला आणण्यासाठी निलेश चव्हाणकडे गेलं होतं त्यावेळी निलेश चव्हाणनं बंदूक रोखून त्या कसपटे कुटुंबियांना धमकावलं होतं आणि या सगळ्या प्रकरणी निलेश चव्हाणचा त्या दिवसापासून खरं तर शोध सुरू होता. 23 मे पासून निलेश चव्हाण फरार होता. अखेर आता पिंपरी चिंचवड पोलिसांनी नेपाळच्या बॉर्डरवरून निलेश चव्हाणला अटक केलेली आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ सध्या आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया घेऊयात. चित्राताई, अखेर आता निलेश चव्हाणला नेपाळच्या बॉर्डरवरून अटक करण्यात आली. तुम्हाला काय वाटतं, तपास कोणत्या पद्धतीने चाललाय, कशा पद्धतीने होतोय? आणि अतिशय राईट ट्रॅकवर चाललेला आहे.
पाताळात जरी गेला असता तरी आपल्या पोलिसांनी त्याला शोधून काढलं असतं. आज तो त्या ठिकाणी सापडलाय, ही समाधानाची बाब आहे. या ठिकाणी मला आवर्जून सांगायचंय की वैष्णवीचे सगळेच मारेकरी जवळपास पकडले गेलेत. अजूनही जे कोणी असतील पोलिसांकडे अजून गुन्हे नोंद होत आहेत, लोक समोर येत आहेत. या हगवणे परिवाराने कसं फसवलं याच्या बाबत ते पोलिसांमध्ये तक्रार देत आहेत. त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये निश्चितपणे वैष्णवीला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही, हा माझा विश्वास आहे. या निमित्ताने मी राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींचे आभार मानेन की त्यांनी जे IG सुपेकर होते, ज्यांचा दबाव हा त्या ठिकाणी होता असं कसपटे कुटुंबियांचं म्हणणं होतं, त्या IG सुपेकर यांना सुद्धा बाजूला करण्यात आलेलं आहे. एवढंच नाही, कसपटे परिवाराला वैष्णवीची ही केस लढवण्यासाठी जे केवाडीय वकील हवे होते ते सुद्धा देण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. हा जो निलेश आहे यालाही पकडण्यात आलेला आहे. एवढंच नाही, हगवणेंना ज्यांनी पिस्तुलाचे परवाने दिले त्याचीही चौकशी चालू आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये कोणीही याच्यामधून सुटणार नाही. वैष्णवी हगवणेच्या केसमध्ये आरोपींना कठोरात कठोर शासन व्हावं, त्यांना फाशी व्हावी यासाठी सगळ्यांचे प्रयत्न चालू आहेत. कारण हे एक एक्झाम्पल असेल की राज्यामध्ये पुन्हा कोणी आपल्या सुनांना, आपल्या लेकी बाळींना हात लावण्याचा प्रयत्न करणार नाही आणि या सगळ्या माध्यमातून वैष्णवीला न्याय मिळेल हा मला विश्वास आहे. नक्कीच चित्राताई, धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी. तर सध्या निलेश चव्हाणला नेपाळच्या बॉर्डरवरून अटक करण्यात आली आहे. 23 मे पासून हा निलेश चव्हाण पोलिसांना गुंगारा देत होता, फरार होता आणि अखेर आता नेपाळच्या बॉर्डरवरून निलेश चव्हाणच्या मुसक्या आवळण्यात आल्यात. पिंपरी चिंचवड पोलिसांनी ही महत्त्वाची कारवाई केली. त्यामुळे हगवणे प्रकरणामध्ये आता पुढे नेमकं काय होतं, कशा पद्धतीने तपास होतो, काही नवे खुलासे आता समोर येत आहेत का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. 23 मे पासून निलेश चव्हाण हा फरार होता. निलेश चव्हाणवर याच्या आधी सुद्धा अनेक गुन्हे दाखल आहेत. तो पोलिसांना गुंगारा देत फरार होता. अखेर पिंपरी चिंचवडच्या पोलिसांनी नेपाळच्या बॉर्डरवरून निलेश चव्हाण याला ताब्यात घेतलेला आहे. वैष्णवी हगवणेचं बाळ त्याच्याकडे होतं आणि कसपटे कुटुंबियांना बंदूक रोखून त्याने धमकावलं होतं. या सगळ्या प्रकरणी त्याच्यावर आरोप होते. मात्र तो 23 मे पासून पोलिसांच्या हातावर तुरी देत फरार झाला होता. मात्र अखेर या आता निलेश चव्हाणच्या बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत. निलेश चव्हाणला नेपाळच्या बॉर्डरवरून अटक करण्यात आली. आता पोलिसांच्या तपासात नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. कसपटे कुटुंबियांना धमकी दिल्याप्रकरणी आता निलेश चव्हाणला अटक करण्यात आली. निलेश चव्हाणकडे वैष्णवीचं बाळ होतं आणि हेच बाळ ज्यावेळी कसपटे कुटुंबीय घ्यायला गेले होते त्यावेळी या निलेश चव्हाणनं बंदूक रोखून त्यांना धमकावलं होतं. तेव्हापासून तो फरार होता. 23 मे पासून हा निलेश चव्हाण फरार होता. मात्र आता पिंपरी चिंचवड पोलिसांनी एक मोठी कारवाई केली. नेपाळच्या बॉर्डरवरून निलेश चव्हाण याला ताब्यात घेतलेलं आहे. आता पुढे सगळ्या तपासात काय नेमके खुलासे समोर येत आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे. निलेश चव्हाण सुद्धा आपल्या बायकोचा अमानुष छळ करायचा अशी माहिती सुद्धा या सगळ्या दरम्यान समोर आली होती. तो विकृत असल्याचं सुद्धा समोर आलं होतं आणि याच विकृत निलेश चव्हाणकडे वैष्णवीचं बाळ होतं. आता निलेश चव्हाणला पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केलेली आहे. सध्या नीलम गोऱ्हे आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया घेऊयात. गोऱ्हेताई, निलेश चव्हाणला आता अटक करण्यात आलेली आहे. तुम्हाला काय वाटतं आता तपासातून काय काय खुलासे समोर येतील? तपास योग्य दिशेनं सुरू आहे? निश्चितपणाने पोलिसांनी त्यांच्या प्रयत्नांची आता शिकस्त सुरू केलेली आहे. त्यांना वरून सुद्धा तशा सूचना आहेत आणि त्यांचं ते कर्तव्यच आहे. जो काही उशीर झाला त्याच्यामध्ये काही साक्षी पुरावे किंवा फोन बदलले गेलेत का हे पोलीस निश्चितपणाने बघतील. परंतु मुळामध्ये काय त्याच्यावर आरोप आहे, त्याच्यावर जर का काही आरोप नाहीयेत, त्यांनी काही चूकच केली नाही असं त्याला वाटत होतं, तर एवढा तो पळत कशासाठी होता हा एक प्रश्न तयार होतो. दुसरं, या सगळ्यामध्ये करिश्मा हिनी सगळ्या मारहाणीला प्रवृत्त केलं होतं आणि तिचे निलेश यांच्याशी चांगल्या प्रकारचं संगनमत होतं असा एक आरोप दोघींच्याही कुटुंबांकडून आणि त्या संबंधित मयुरी जगतापांकडून सुद्धा आलेला आहे. आणि गन असल्यामुळे घाबरवणं कोणीही तक्रार करणाऱ्या माणसाला, हे सगळं त्यांनी केलेलं आहे. आता चौंधे कुटुंबाची जी तक्रार समोर आली आहे त्या पार्श्वभूमीवर निलेश चव्हाणची अटक फार महत्वाची यासाठी आहे की त्यामधल्या पीडित महिलेनी, पत्नीने तक्रार केली आहे की हे कॉम्प्युटरवरती फोटो बघून मुली सिलेक्ट करत होते. कशासाठी सिलेक्ट करत होते? का काही मुलींच्या व्यापाराचं काही जाळं याच्याशी संबंधित आहे किंवा बाहेरखालीपणाची परिसीमा झाली? प्रत्येकाला मुलं आहेत, बायको आहे, कुटुंब आहे. अशा वेळेला परत अशा मुलींना कुठेतरी जाळ्यात अडकवण्याचा जर का धंदा यांचा चालला असेल तर इथे आता
मला असं वाटतं की पोलिसांनी तपास करून जरूर पडल्यास मकोका लावला पाहिजे असं मला वाटतं. सगळ्या पोलिसांनी शिकस्त केलेली आहे पिंपरी चिंचवड पोलिसांनी आणि त्यांनी सीमेपर्यंत जाऊन त्याला पकडलाय. मला असं वाटतं की सगळ्याच पोलिसांचं नीती जरा खच्ची होईल अशा पद्धतीने टीका विरोधी पक्ष किंवा कोणी करू नये. आताच्या घडीला न्यायासाठी सगळ्यांनी पीडित महिलांच्या बाजूने उभं राहावं असं मी आवाहन करते. गोऱ्हेताई, धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी. तर निलेश चव्हाणला आता नेपाळमधून अटक करण्यात आली. वैष्णवीचं बाळ निलेश चव्हाण याच्याकडे होतं. वैष्णवीचं बाळ आणण्यासाठी गेलेल्या कसपटे कुटुंबाला बंदूक दाखवून धमकावल्याचा त्याच्यावर आरोप आहे. यानंतर देखील त्याची काही प्रकरणं सुद्धा समोर आली. त्यानंतर तो फरार झाला होता. त्याच्या विरोधात स्टँडिंग वॉरंट देखील काढण्यात आलं होतं. सुरुवातीला पोलिसांच्या 3 पथकांकडून निलेश चव्हाणचा शोध घेतला जात होता. त्यानंतर पोलिसांची पथकं सुद्धा वाढवण्यात आली. 6 पोलीस पथकांकडून त्यानंतर त्याचा शोध घेण्यात आला होता. अखेर आज त्याला नेपाळच्या बॉर्डरवरून अटक करण्यात आलेली आहे. आता निलेश चव्हाणला पुण्यात नेमकं कधी आणलं जातं, पुढची न्यायालयीन कारवाई कशा पद्धतीने होते, त्याला सुद्धा सह आरोपी केलं जातं का, हे सगळं पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे. हे सध्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय. पोलिसांनी कशा पद्धतीने नेपाळच्या बॉर्डरवरून या निलेश चव्हाणला ताब्यात घेतले ती दृश्य आहेत. निलेश चव्हाण गेल्या 23 मे पासून फरार होता. पोलिसांना गुंगारा देत होता आणि त्याच निलेश चव्हाणच्या आता मुसक्या आवळण्यात आलेत. ही दृश्य आपण पाहतोय. नेपाळच्या बॉर्डरवरून पिंपरी चिंचवडच्या पोलिसांनी निलेश चव्हाणला आता ताब्यात घेतलंय. ज्यावेळी त्याला अटक करण्यात आली होती त्यावेळीची ही दृश्य आहेत. केवळ कसपटे कुटुंबाला धमकावलं हेच प्रकरण नाही, तर निलेश चव्हाणवर आणखी काही प्रकरणं आहेत. त्यानंतर तो फरार झाला होता. त्याच्या विरोधात स्टँडिंग वॉरंट सुद्धा जारी करण्यात आलं होतं. पोलीस अतिशय गंभीरतेने या सगळ्या प्रकरणाचा तपास घेत होते. सुरुवातीला 3 पथकांकडून निलेश चव्हाणचा शोध घेतला जात होता. त्यानंतर पथकांची संख्या वाढवण्यात आली. 6 पथकांकडून निलेश चव्हाणचा शोध घेण्यात आला होता आणि यानंतर आता नेपाळच्या बॉर्डरवरून निलेश चव्हाणला बेड्या ठोकण्यात आल्या. ही 30 दृश्य आहेत ज्यावेळी निलेश चव्हाणच्या मुसक्या आवळण्यात आल्या. निलेश चव्हाणला आता अखेर बेड्या ठोकण्यात आल्या. आता त्याला पुण्यात कधी आणलं जातं, कोर्टासमोर कधी हजर केलं जातं, त्याला सह आरोपी केलं जातं का, त्याच्या चौकशीतून काय काय खुलासे समोर येत आहेत हे पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर हगवणे कुटुंबातले 5 जण सध्या गजाआड आहेत. मात्र निलेश चव्हाण याचा शोध मात्र लागत नव्हता. मात्र पोलिसांनी आता निलेश चव्हाण याला सुद्धा बेड्या ठोकल्यात. 6 पोलीस पथकाकडून निलेश चव्हाणचा शोध घेतला जात होता आणि पिंपरी चिंचवड पोलिसांनी आता नेपाळच्या बॉर्डरवरून निलेश चव्हाणच्या मुसक्या आवळल्यात. त्याच्या विरोधात स्टँडिंग वॉरंट सुद्धा जारी करण्यात आलं होतं. पोलिसांनी अनेक ठिकाणी त्याचा शोध घेतला. मात्र नेपाळच्या बॉर्डरवरून आता निलेश चव्हाण याला अटक करण्यात आली. या सगळ्या हगवणे प्रकरणामध्ये निलेश चव्हाण हा एक महत्त्वाचा दुवा मानला जातो. कारण हगवणे कुटुंबातल्या 5 जणांना आता अटक केली. मात्र वैष्णवी हगवणेने ज्यावेळी आत्महत्या केली त्यावेळी त्यांचं बाळ या निलेश चव्हाणकडे होतं. त्यामुळे या सगळ्या प्रकरणात हा निलेश चव्हाण महत्त्वाचा दुवा आहे. आता या निलेश चव्हाणला नेपाळच्या बॉर्डरवरून अटक करण्यात आली. त्यामुळे चौकशीतून आता नेमकं काय काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. त्याच्या चौकशीतून अनेक खुलासे समोर येऊ शकतात आणि हे आत्महत्या प्रकरण, वैष्णवीचं प्रकरण, या प्रकरणातला आता खुलासा होऊ शकतो. त्याच्यातून नेमकं काय काय समोर येईल हे पाहणं आता महत्त्वाचं आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणातला हा फरार आरोपी होते. निलेश चव्हाणच्या अखेर आता मुसक्या आवळण्यात आल्या.